Today we are going to start a very important and interesting chapter in Mathematics 1, chapter number 5, Probability. Today we are going to learn probability introduction, random experiment and its outcomes, and also sample space and sample points. My dear student, we use the following words to express the possibility in our daily conversation, like probable, maybe, impossible, sure, nearly and 50-50. म्हणजेच आपण पॉसिबिलिटी दर्शवण्यासाठी रोजच्या दैनंदिन संभाषणामध्ये आपण काही शक्यता वर्तवण्यासंबंधी जसे प्रोबेबल म्हणजेच काय संभवता, मे बी याचा अर्थ बहुतेक किंवा इम्पॉसिबल म्हणजेच अशक्य, शुअर निश्चित, नियरली जवळपास आणि 50-50 म्हणजे आपल्याला 50% त्यामध्ये शक्यता आहे. अशा पद्धतीचे आपण शब्द नेहमीच आपल्या दैनंदिन संभाषणामध्ये आपण वापरत असतो. आता हे शब्द आपण पॉसिबिलिटीज फॉर द फ्युचर म्हणजे भविष्यातील काही शक्यताविषयींची विधाने करताना आपण वापरतो. ते काही चित्राद्वारे आपण पाहूयात. यू सी द पिक्चर ऑन द स्क्रीन. हे पिक्चर पाहून तुम्ही काय पॉसिबिलिटीज या ठिकाणी सांगू शकता? तर बघा, मोस्ट प्रोबॅबली द रेन विल स्टार्ट फ्रॉम टुडे म्हणजेच बहुतेक आजपासून पाऊस पडेल. नेक्स्ट पिक्चर बघा. ते पिक्चर पाहून तुम्हाला काय लक्षात येतं? द इन्फ्लेशन इज लाईकली टू राईज म्हणजेच महागाई वाढण्याचा संभव खूप आहे अशी आपण या ठिकाणी शक्यता वर्तवू शकतो. नेक्स्ट पिक्चरमध्ये बघा. इट इज इम्पॉसिबल टू डिफीट इंडियन क्रिकेट टीम इन द नेक्स्ट मॅच म्हणजे भारताला पुढील क्रिकेट सामन्यात हरवणे अशक्य आहे अशी आपण या ठिकाणी हे चित्र पाहून शक्यता वर्तवू शकतो. आता हे पिक्चर पाहून आपल्याला काय दिसतं बघा. आय विल शुअरली गेट फर्स्ट क्लास म्हणजे मला निश्चितच फर्स्ट क्लास मिळणार आहे कारण मी अधिक चांगला अभ्यास करणार आहे. या पिक्चरमध्ये आपल्याला काय दिसतं बघा. हे पिक्चर तुम्ही बऱ्याच वेळा बघितलेलं आहे. देअर इज नो पॉसिबिलिटी ऑफ पोलिओ इन्फेक्शन इफ अ चाइल्ड इज गिवन द पोलिओ व्हॅक्सिन इन टाईम म्हणजेच लहान बाळाला वेळेवर जर आपण पोलिओचा डोस दिला तर त्याला पोलिओ होण्याचा संभव नसतो. आता या सर्व स्टेटमेंटमध्ये बघा आपण काय केलेलं आहे. पॉसिबिलिटीज फॉर द फ्युचर म्हणजे भविष्याबद्दल आपण शक्यता व्यक्त केलेल्या आहेत. इन ईच ऑफ द अबोव स्टेटमेंट देअर आर डिफरंट डिग्रीज ऑफ सर्टेनिटी ऑर अनसर्टेनिटी ऑफ रिझल्ट्स. नाउ द प्रॉब्लेम इज हाऊ कॅन वी मेजर दिस सर्टेनिटी ऑर uncertainty. The degree of certainty can be measured numerically with the help of probability. आणि probability म्हणजेच संभाव्यता. तर आणखीन एका उदाहरणाद्वारे आपल्याला probability म्हणजे काय हे अधिक चांगल्यारीत्या लक्षात येईल. बघा, द adjoining picture shows a toss before a cricket match. The adjoining picture shows a toss before a cricket match. What are the possibilities? Either head or tail. So here there are two possibilities, head or tail. So there are two possibilities. Next experiment. If you roll a die, what are the possibilities? There are different possibilities of getting dots on the upper face like 1, 2, 4, 6, 5, 3. Each of these a possible result of throwing a die. So here there are 6 possibilities, 1, 2, 3, 4, 5 and 6. म्हणजेच या ठिकाणी बघा, आपण एक जर फासा टाकला तर आपल्याला
1 2 3 4 5 6 यापैकी कोणताही रिझल्ट मिळू शकतो, परंतु निश्चित कोणता मिळेल हे आपण सांगू शकत नाही. आणि याच एक्सपेरिमेंटला आपण म्हणायचं आहे रँडम एक्सपेरिमेंट. सो द रँडम एक्सपेरिमेंट, द एक्सपेरिमेंट इन विच all possible results are known in advance, but none of them can be predicted with certainty, and there is equal possibility for each result is known as random experiment. म्हणजे आपल्याला त्या एक्सपेरिमेंटमधील जी काही निष्पत्ती आहे, जे काय आपल्याला पॉईंट्स मिळणार आहे, सॅम्पल पॉईंट्स म्हणजेच पॉसिबल रिझल्ट आपल्याला माहिती आहेत, परंतु नेमका कोणता रिझल्ट मिळेल हे आपल्याला सांगता येत नाही आहे. सो धिस एक्सपेरिमेंट इज नोन ॲज रँडम एक्सपेरिमेंट. आउटकम, द रिझल्ट ऑफ रँडम एक्सपेरिमेंट इज नोन ॲज ॲन आउटकम. फॉर एक्झाम्पल, इन अ रँडम एक्सपेरिमेंट of tossing a coin, there are only two outcomes, head or tail. Next, sample space. The set of all possible outcomes of a random experiment is called the sample space, and it is denoted by S or a Greek letter omega. Each element of a sample space is called a sample point. The number of elements in the set S is denoted by number of S. If number of S is finite, then the sample space is said to be finite sample space. Then following are the some examples of finite sample space. Following are some examples of a finite sample space. First column बघा, serial number, random experiment, sample space and number of sample point in sample space S. First random experiment काय बघा, one coin is tossed. म्हणजे एक कॉइन आपण जर टॉस केला तर आपल्याला काय सॅम्पल स्पेस मिळेल. सो S इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट हेड मीन्स H and tail means T. So sample space S is equal to H and T. So number of sample point means H and T means two sample points. So here number of sample points means number of S is equal to 2. Next, if two coins are tossed, then sample space काय असेल बघा. जर टू कॉइन्स आपण टॉस केले तर समजा आपल्याला दोन्ही कॉइनवर हेड या ठिकाणी मिळालेला असेल तर काय आपल्याला प्रोबॅबिलिटी येईल. सॅम्पल स्पेसमध्ये आपल्याला फर्स्ट येईल पॉईंट HH. समजा सेकंड कॉइनवर आपल्याला हेडच्या जागी आपल्याला मिळाले टेल, तर आपल्याला सॅम्पल पॉईंट काय मिळेल नेक्स्ट HT. समजा फर्स्ट कॉइनवरच आपल्याला सुरुवातीलाच हेड मिळालेला असेल, टेल असेल, तर दोन्हीसुद्धा काय मिळेल आपल्याला टेल. आणि फर्स्ट कॉइनवर आपल्याला टेल असेल आणि सेकंड कॉइनवर हेड असेल तर काय मिळेल सॅम्पल पॉईंट TH. म्हणजे टू कॉइन जर आपण टॉस केले तर आपल्याला दोन्ही हेड मिळू शकतील किंवा दोन्हीही टेल असू शकतील, किंवा पहिल्या कॉइनवर हेड सेकंडवर टेल, किंवा फर्स्ट कॉइनवर आपल्याला टेल असेल आणि सेकंड कॉइनवर हेड असेल. अशा 4 पॉसिबिलिटीज आपल्याला इथे मिळू शकतात. म्हणून या ठिकाणी सॅम्पल पॉईंट्स काय असेल, नंबर ऑफ S इज इक्वल टू 4. या ठिकाणी सॅम्पल स्पेस लिहिताना याचा क्रम बदलला तरी चालू शकतो, मात्र सॅम्पल पॉईंट्स हेच असले पाहिजेत. त्यामध्ये कोणताही सॅम्पल पॉईंट आपल्याला रिपीट इथे लिहायचा नाही आहे. नेक्स्ट एक्सपेरिमेंट आहे 3 कॉइन्स आर टॉस्ड सायमल्टेनियसली. म्हणजेच एकाच वेळी आपण हे 3ही कॉइन्स टाकले तर आपल्याला तिन्ही कॉइन्सवर हेड असू शकेल, तिन्ही कॉइन्सवर आपल्याला टेलसुद्धा मिळू शकेल, किंवा फर्स्टला कॉइनला टेल असेल, ऑदर ह्या ठिकाणी हेड असू शकतील. तर याचा सॅम्पल स्पेस लक्षात ठेवण्याची मी एक सोपी पद्धत तुम्हाला सांगते.
तर या पद्धतीने तुम्ही एच ऑर टी त्याचे पुन्हा दोन भाग करून एच टी, पुन्हा या ठिकाणी एच टी आणि टीपासून पुन्हा एच टी या पद्धतीने मांडून घ्या. आणि मग बघा एचपासून आपण जर स्टार्ट केलं तर एच 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 म्हणजे फर्स्ट आपल्याला सॅम्पल पॉईंट लिहिता येईल एच एच एच, म्हणजे तिन्ही कॉईनवर आपल्याला काय मिळाला, हेड मिळालेला आहे. आता आपण एचने स्टार्ट केलेली आहे एच एच एच. सेकंड एच एच टी, सेकंड पॉईंट लिहूयात एच एच टी. देन एच टी एच, एच टी एच. नेक्स्ट काय बघा एच टी टी, एच टी टी. बघा आपण एचने स्टार्ट केला एच एच एच, एच एच टी, एच टी एच अँड एच टी टी. आता टी पासून स्टार्ट करूयात टी एच एच, टी एच एच. सेकंड टी एच टी, टी एच टी. नेक्स्ट काय बघा टी टी एच, टी टी एच अँड लास्ट टी टी टी. तर या पद्धतीने अतिशय सोप्या पद्धतीने आपण हे सॅम्पल पॉईंट लक्षात ठेवू शकतो. कारण यामध्ये जरी एखादा जरी सॅम्पल पॉईंट मिस झाला किंवा तोच रिपीट झाला तर आपलं पूर्ण एक्झाम्पल या ठिकाणी चुकतं. सो नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स, नंबर ऑफ एस इज इक्वल टू 8. इफ अ डाय इज थ्रोन, समजा एक आपण फासा टाकला तर या ठिकाणी 1 2 3 4 अप टू 6 पर्यंत आपल्याला सॅम्पल पॉईंट्स मिळतील. सो एस इज इक्वल टू 1 2 3 4 5 अँड 6. सो नंबर ऑफ एस इज इक्वल टू 6. नेक्स्ट एक्सपेरिमेंट बघा 2 डायस आर थ्रोन. समजा 2 आपण डाय थ्रोन केले ॲट अ टाइम सायमल्टेनियसली. देन फर्स्ट सॅम्पल पॉईंट समजा आपल्याला मिळाला 1 1. दोन्ही डायवर आपल्याला काय मिळालेला आहे 1 हा नंबर मिळालेला आहे अप्पर फेसवर. देन 1 2 म्हणजे फर्स्ट डायवर आपल्याला मिळालेला आहे 1 आणि सेकंड डायवर आहे 2. सो 1 2. देन 1 3, 1 4. फर्स्ट डायवर 1, सेकंड डायसवर आपल्याला मिळालेला आहे 4. 1 5 अँड 1 6. अशी पेअर आपल्याला नंबरची मिळणार आहे कारण आपण काय केलेले आहे 2 फासे टाकलेले आहेत. 1 7 येणार आहे का, येणार नाही आहे कारण का 6 फेस आहेत आपल्याला आणि 6 नंबरपर्यंतच आपला सॅम्पल स्पेस आहे. समजा आपल्याला फर्स्ट डायवर आपल्याला मिळाला नंबर 2 अँड सेकंडवर मिळाला 1. सो 2 1. त्याचप्रमाणे काय 2 2, 2 3, 2 4, 2 5 अँड 2 6. देन 3 1. समजा फर्स्ट डायसवर आपल्याला मिळाला 3, सेकंडवर मिळाला 1. सो 3 1, 3 2, 3 3, 3 4, 3 5 अँड 3 6. समजा आपल्याला फर्स्ट डायवर 4च आहे कंटिन्युअस. तर सेकंडवर 1. सो 4 1, 4 2, 4 3, 4 4, 4 5 अँड 4 6. समजा 5 मिळाला फर्स्ट डायवर आपल्याला आणि सेकंडवर मिळाला 1. सो 5 1. नेक्स्ट काय येणार मग 5 2, 5 3, 5 4, 5 5, 5 6. आता फर्स्ट डायसवर आपल्याला मिळालं समजा 6, सेकंडवर 1. सो 6 1. फर्स्टवर 6 आहे, सेकंडवर 2 मिळालं तर 6 2, 6 3, 6 4,
6 5 and 6 6. सो नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स आपल्याला किती मिळाले? नंबर ऑफ S इज इक्वल टू 36. त्यामुळे सॅम्पल पॉईंट्स लक्षात ठेवताना या क्रमानेच लक्षात ठेवा, म्हणजे कोणताही यामध्ये सॅम्पल पॉईंट आपला मिस होणार नाही. इफ अ कार्ड इज ड्रॉन फ्रॉम अ वेल शफल पॅक ऑफ 52 प्लेइंग कार्ड्स. टोटल कार्ड्स किती आहेत? 52. त्यामध्ये बघा 26 रेड कार्ड्स अँड 26 ब्लॅक कार्ड्स. 26 रेड कार्ड्स, 13 हार्ट कार्ड्स and 13 diamond cards, and 26 black cards, 13 club cards and 13 spade cards. Each suit has 13 cards. Those are as a king K, a queen Q and a jack J, and 10 number cards. Here 10 number cards, and the card bearing number 1 is called as card. And jack, queen and king are 3 face card. So diamond cards as 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. And then jack, queen and king. म्हणजे डायमंडचे आपल्याला हे 13 कार्ड आहेत. सिमिलरली फॉर स्पेड, these are the 13 cards. S म्हणजे एक्का आपण म्हणतो तो 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, then jack, queen and king. Similarly for heart and club there are 13 cards. So total number of sample points 13 plus 13 plus 13 plus 13. So number of S is equal to 52. सो हा जो आपण रँडम एक्सपेरिमेंट, सॅम्पल स्पेस आणि सॅम्पल पॉईंटचा हा जो पूर्ण चार्ट आज आपण स्टडी केलेला आहे, पाहिलेला आहे, या पूर्ण चार्टवरच आपला हा पूर्ण चॅप्टर अवलंबून आहे. त्यामुळे हा चार्ट तुम्ही व्यवस्थित करा, समजावून घ्या, म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल पुढचे प्रॅक्टिस सेटमधील एक्झाम्पल्स तुम्हाला सोडवायला सोपं जाईल. थँक्यू. अशाच गणित व विज्ञानच्या व्हिडिओसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.